नमस्कार मंडळी. सन मराठी वाहिनीवरील तुझ्यासाठी आणि तुझ्या संग या मालिकेचा नवीन प्रोमो आता समोर आलाय. त्या प्रोमोनुसार आपल्याला असं पाहायला मिळालं, आता वैदेही मंदिरात गेलेली असते तेव्हा तिला मंदिरातल्या पुजाऱ्यांनी प्रसाद आणि एक धागा दिलेला असतो आणि तिला सांगतात की तुमच्या आवडत्या व्यक्तीला हा धागा बांधा आणि ही प्रसाद खाऊ घाला. असं बोलल्यानंतर आता वैदेही बाहेर येते आणि इकडे तेजप्रतापला ती पाहते. तेजप्रतापला पाहून ती त्यांना आवाज देत असते. तेजप्रताप त्यांच्या मित्रांबरोबर असतात. वैदेहीला पाहता क्षणी ते लगेचच गाडी स्टार्ट करतात आणि तिथून निघून जातात. तर वैदेही त्या बिचाऱ्या त्यांना आवाज देत असते. तेजप्रताप थांबा थांबा अशी करत असते आणि त्यांच्या मागोमाग ती पळत असते. तितक्यातच तेजप्रताप काही थांबायचं नाव घेत नाही आणि नंतर तिला बाईक टक्कर देते आणि वैदेहीचा अपघात होतो आणि ती एका दगडाला जाऊन आपटते. तर असं झाल्यानंतर तिला खूपच लागतं आणि ती तेजप्रतापला आवाज देत असते, पण तेजप्रताप हे काही पाहत नाही. तर तुम्हाला काय वाटतंय, ह्या दोघांमधला गैरसमज दूर व्हावा का? लवकरात लवकर सगळं काही गैरसमज दूर होऊन पुन्हा नव्याने सुरुवात करावी का? तुमचं मत मला कमेंट करून नक्कीच सांगा. पण वैदेही लास्टपर्यंत हार मानत नाही आणि बोलत असते की तुमच्यासाठी आणि तुमच्या संगच आहे ही वैदेही. तर आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये हे एपिसोड पाहायला भेटणार आहेत. तर तुम्हाला पण तेजा आणि वैदेही या दोघांची जोडी आवडते का? ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.